सोलापुरात चर्मकार समाजाचा राज्यस्तरीय मोफत वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न. 900 वधूवरांची नोंदणी. चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय मोफत वधूवर परिचय मेळावा रविवारी जामगोंडी लॉन सासरा चौक येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर भागातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यंदाच्या मेळाव्यात तब्बल 900 वधूवरांची नोंदणी झाली असून हजारो पालक आणि नातेवाईकांनी सहभाग घेतला. उपवर युवक युवती, घटस्फोटित विधवा आणि विधूर यांना योग्य जोडीदार मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात सहभागी झालेल्या युवक युवतींनी आयोजकांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. अनेकांना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध झाल्याने जोडीदार निवडीची प्रक्रिया सुलभ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पालकांनीही कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना इतर ठिकाणी अशा कार्यक्रमांसाठी मोठी फी आकारली जाते, मात्र चर्मकार समाज विकास मंडळाने पूर्णपणे मोफत आणि अत्यंत दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुविधा, भोजन व्यवस्था आणि माहितीचे नियोजन पाहून आनंद झाला, अशा प्रतिक्रिया दिल्या. कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत समाजातील विवाह विषयक अडचणी, बदलती सामाजिक परिस्थिती आणि समाज संघटन यावर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांसाठी भोजनाची तसेच वधूवरांची माहिती संकलित करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. मेळाव्याचे मुख्य संयोजक आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समाजातील युवक युवतींना योग्य जीवनसाथी मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक होत आहे. यंदाचा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला असून अनेक इच्छुक कुटुंबांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झाल्या आहेत. समाजहिताचा हा उपक्रम पुढील काळातही अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आज सोलापुरात चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूरच्या वतीने राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या संमेलनामध्ये जवळपास 1200 ते 1400 समाज बांधव सहभागी झाले. खूप मोठ्या प्रमाणात वधूवरांची नोंदणी झालेली आहे. कार्यक्रम अत्यंत उत्साहात, नीटनेटका, नियोजित, ठरवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. समाज बांधवांनाही खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या मेळाव्यासाठी कर्नाटकातून, पश्चिम महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून तसंच आंध्रातून, हैदराबादवरून वगैरे वधूवर आलेले होते. त्या सर्वांनी इथे नोंदणी केलेली आहे. परिचय मेळावा खूप सुंदर रीतीने पार पडलेला आहे. अजूनही परिचय देण्याचं काम चालू आहे. तर हा मेळावा यशस्वी झाला असं आम्हाला वाटतं. हा उद्योगधंदा चालवलेला आहे, त्याला तुम्ही काय म्हणता, कसा फाटा फोडला? आम्ही संपूर्णतः ही विनामूल्य सेवा दिलेली आहे आणि या मेळाव्यामध्ये जे वधूवरांची नोंदणी होणार आहे त्या वधूवरांचा आम्ही ई-बुक तयार करणार आहोत आणि ती ई-बुक आम्ही गुगल लिंकनी सगळ्या जनतेसाठी मोफत देणार आहोत, जेणेकरून प्रत्येक वधूवराचे पालक ते ई-बुक ओपन करून सर्व वधूवरांचे बायोडाटा पाहून घेतील आणि त्यांच्या अपेक्षेनुसार सिलेक्ट करून त्या वधूवरांच्या पालकाशी ते संपर्क साधून विवाह जुळणी करून घेतील अशी अपेक्षा आहे. नमस्कार, मी सुधाकर गणपत चाबुक सर. माझ्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी मी इथे उपस्थित झालेलं आहे. चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर संचलित जो काही हा विवाह सोहळा चालू आज जरी राबवला गेलेला आहे तो अतिशय निस्वार्थीपणे राबवला गेलेला आहे. आजकाल आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी हा वधूवर सूचक मेळावे किंवा जे काही व्हॉट्सअपला आहेत जे धंदे झालेले आहेत, जेणेकरून त्याचे उद्योगधंदे चालू केले आहेत. कुठल्याही प्रकारचे कुठल्याही परिस्थितीनुसार तो धंदा केलेला आहे, जेणेकरून 500-1000 रुपये द्या आणि तिथे कुठलाही निष्कर्ष न काढता ते एखाद्या ठराविक ठिकाणी तो धंदा करून बिझनेस करायचा आणि मुलींना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन केलं गेलं नाही. परंतु आज रोजी या वधूवर सूचक मंडळाकडे मी आज पहिली वेळ उपस्थित झालो. जे ह्या वधूवरांचे सर्व जेवरकर सर आणि वामन सर यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे, माननीय भारत वाघमारे साहेब यांचे जे काय प्रतिनिधित्व आहे
त्यांच्या माध्यमातून निःशुल्क कुठल्याही प्रकारचे 1 रुपया न देता त्यांनी सर्व वधूवरांचे सर्व जिल्ह्यातील त्यांना पूर्ण राज्यातील व कर्नाटकाच्या बाहेरील देखील म्हणजे राज्याबाहेरील कर्नाटक इतर जिल्ह्यातील देखील त्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि असे नियोजन जेणेकरून त्या वधूवराच्या पालकांना एक दिशाही प्रयोग केलेला आहे, जेणेकरून सर्व समाज कसा एक संघटित राहायला पाहिजे, एकत्रित कसं राहायला पाहिजे, त्यांचे मनोमिलन कसं व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने एक उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे. त्या पूर्ण वधूवर सूचकाच्या मंडळाचा मी पूर्णतः आभारी आहे. असेच सहकार्य आणि असेच कार्य मंडळामार्फत राबवत जावं मी अशी ईश्वराची प्रार्थना करतो. जय हिंद. या ठिकाणी चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर आयोजित हा वधूवर परिचय संमेलन आयोजित केले आहे. ते खूप असं छान प्रतिसाद मिळाला आहे. तर हा आपण बऱ्याच ठिकाणी गेलो तर काय तर मोबदला घेतला जातो, नाव नोंदणी असो किंवा काय व्यवस्थापन असो, तर हा जो आहे तो पूर्णपणे फ्री असा घेतलेला आहे. तर मी मूळचा जत जिल्हा सांगलीचा आहे, पवन आकाराम साळे माझं नाव आहे आणि जॉबला मी बीड येतं आहे. तर बीडवरून मी ह्या मेळाव्यासाठी आलेलो आहे. नमस्कार, मी रमेश खाडे. चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं हा दुसरा वधूवर सूचक मेळावा संपन्न झालेला आहे आणि हा मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेला आहे. आयोजक निमंत्रक माझे मित्रच आहेत, राजशेखरजी जेऊरकर. त्यांचं कुशल मार्गदर्शन या मेळाव्यासाठी लाभलेलं आहे. सर्व शिक्षकांनी अतिशय तळमळीनं आणि उत्स्फूर्तपणे काम केलेलं आहे. अर्थात इलेक्शन ड्युटी असू द्या किंवा कुठलंही शासकीय कॅम्पेन असू द्या, त्याच्या अनुभवाचा फायदा या शिक्षकांना आपल्या समाज बांधवांच्या सेवेसाठी करता आलेला आहे. खूप जमेची बाजू आहे. सर्व शिक्षक, त्यांचे सगळे सहकारी, या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या मेळाव्याला अशाच पद्धतीनं शुभेच्छा देत असताना वधूवरांना एक कळकळीची विनंती करतो की आपल्या पसंतीचा जोडीदार आपण निवडावा आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करून आपण आपलं वैवाहिक जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी या मेळाव्याच्या निमित्तानं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शाहीर, आजकाल जो विवाह मंडळाने जो धंदा म्हणू शकतो आपण त्याला थाटलेला आहे, त्याला काय म्हणता येईल, याचं उत्तर कसं असेल या मेळाव्याबद्दल? कुठल्या बाबतीत? विवाह मंडळाने आजकाल धंदा सुरू केलेला आहे. अगदी बरोबर आहे. बऱ्याचशा विवाह मंडळांनी नोंदणी शुल्क घेणं किंवा नंतर फोन करून जमल्यानंतर एवढे पैसे देणं किंवा आयोजकांना आणि त्यातल्या काही मंडळींना आहेर अमुक तमुक असं करणं, हा काही दिवसापूर्वीपासूनचा चालू असलेला एक उद्योग आहे. पण खऱ्या अर्थानं विवाह करणं, विवाह इच्छुक मंडळींना योग्य मार्गदर्शन करणं ही जाणत्या लोकांची एक अतिशय जबाबदारीचं काम आहे आणि त्या जबाबदाऱ्या कुठं तर कमी पडलेल्या आहेत. म्हणून अनेक ठिकाणी विवाह मोडण्याचे प्रकार वाढतात, मुलामुलींचे गैरसमज वाढण्याचे प्रकार वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम जास्तीत जास्त कुठं झालेला आहे तर तो कौटुंबिक न्यायालयावर झालेला आहे. आणि म्हणून कौटुंबिक न्यायालयामध्ये असणाऱ्या प्रकरणाची जर आता चाचपणी केली तर समाज बांधव काय करतात हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या प्रश्नाकडे जर आपल्याला उत्तरं न्यायची असतील तर समाजाने आपल्या अतिशय तळमळीच्या आणि जाण असलेल्या मंडळींचा एक मार्गदर्शकांचा एक समूह तयार करावा आणि जिथं कुठं अशी परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी या लोकांनी जाऊन त्या समुपदेशन करावं. कारण वैवाहिक पद्धतीच्या साच्यामध्ये मुलामुलींच्या व्यतिरिक्त नातेवाईकांचा सहभाग वेगळ्या पद्धतीनं वाढतो. ते सुद्धा समाजानं कशा पद्धतीनं बाजूला करता आलं पाहिजे याचं थोडंसं नियोजन करावं अशी एक माझी भावना आहे. आजच्या या चर्मकार वधूवर परिचय संमेलनाला मी उपस्थित राहिले आणि मला या संमेलनाबद्दल एक कौतुकास्पद बाब अशी वाटली की विना मोबदला, विना काही पैसा वगैरे काही न घेता संपर्क साधून त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे तो अतिशय म्हणजे स्तुतिदायक आहे. आणि चर्मकार समाजाचं हे एक राज्यस्तरीय मेळाव्यासाठीचं खूप मोठं असं पुढचं पाऊल आहे आणि आजच्या जनरेशनसाठी हे महत्त्वाचं होतं. खूप खूप धन्यवाद.